नमस्कार मंडळी. तर तुमच्या सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप 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 स्वागत आहे. आणि आत्ता वाजल्यात 11 आणि म्हणजे आता मी उठली तशी 9 वाजता. ॲक्च्युली उशिराच उठले. जर तुम्ही माझा लास्टवाला जर शॉर्ट व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी सांगितलं होतं की रायाला रात्री खूप ताप होता आणि त्याच्यामुळे मी आणि मग ऑलमोस्ट रात्री मला वाटतं रात्रीच नाही, मी पहाटे झोपलो 4:30 पावणे 5 वाजता झोपलो असेल आणि त्याच्यामुळे मग उशिरा उठणं झालं. तसं मी उठून राहायला खाऊ वगैरे चारला आहे, नाश्ता वगैरे झाला आमच्या सर्वांचा. म्हणजे अंघोळ फक्त राहिली आहे आणि मग स्वयंपाकाची तयारी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकतर मला ऑनलाईन शॉपिंग करायला फार आवडते, तर मी मिशोवरून खूप सारी रॅन्डम शॉपिंग केली. असं काही नाही की ह्या एरियामध्ये असं कुर्तीज वगैरे असं काही नाही. मी रॅन्डम शॉपिंग केली आहे जसं माझ्या रिक्वायरमेंट होत्या आणि ते खूप दिवसापासूनचे पार्सल येऊन पडलेत आणि मला ना एकतर मला राहवत नाही की एखादं पार्सल आलं तर मला असं वाटतं की ते पटकन मी अनबॉक्स करावं, पण मला स्पेसिफिक त्याचा व्हिडिओ बनवायचा होता तुमच्यासाठी, म्हणून मी ते सगळे पार्सल्स येऊ दिले आणि मी आज तो व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तो स्टे ट्यून. सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला बघायला मिळतील आणि कसे वाटतील हेही नक्की सांगा. आणि जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर नक्की करा. सो स्टे ट्यून. वेलकम बॅक. तर राया आत्ता गेला खाली, मयूर त्याला खाली घेऊन गेला कारण थोडंसं त्याला म्हणजे बरं नाही वाटत आहे, त्यामुळे जरा तो किरकिर करतो. मयूर म्हणाला की मी त्याला जरा खाली फिरवून घेऊन येतो. मग विचार केला की तो खाली गेला तो पण आपण त्याचा म्हणजे का सगळा स्वयंपाक करून घ्यावा, कारण मग तो आल्यानंतर त्याला खाऊ तर चारायचंच आहे, पण बरोबर त्याला झोपवायचं पण आहे, कारण त्याला मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी औषध दिलं आहे, कारण अजून त्याचा ताप थोडासा आहे. आणि कसं आहे ना, मुलं आजारी असले की घर पूर्ण शांत असतं आणि सकाळपासून इतका म्हणजे जी नॉर्मल जशी मस्ती करतो तसा तो अजिबातच करत नाही आहे. पण आय होप लवकरच तो ठीक होईल. सो भेटू लवकरच. मी काही ठरवल्याप्रमाणे गोष्टी कधी कधी होतात, कधी कधी होत नाही. तर झालं असेल की मी सकाळी उठल्या रवा भिजत घातला, विचार केला की आप्पे करावे आणि रवा वगैरे भिजला म्हणजे भिजत ठेवला मी. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी परत सगळीकडे नजर फिरवली तर कळाले की आपल्याकडे रात्रीच्या चपात्या होत्या. मग त्या आता फेकून नाही देऊ शकत ना. मी रात्रीच्या चपात्या होत्या, त्याचा चिवडा केला. माझ्या आईच्या साईडला त्याला मलिदा म्हणतात, पण मलिदा गोड असतो, चिवडा तिखट असतो. जसं आपण भाकरीचं करतो तसा चिवडा केला आणि थोडासा भात पण होता, मग तो गरम केला भात. मग सगळ्यांनी तोच खाल्ला. मग आता विचार केला की जेवणामध्येच आप्पे करावे. आप्पे नाही करणार, पण थोडक्यात मी तो उत्तप्पाच करेन, कारण तसंही राहायला आवडतो, मला आवडतो आणि मयूरला ते खावं लागेल जरी त्याला आवडते. पण त्याच्यासाठी मी आमटी आणि भात पण केला आहे, त्याच्यामुळे आय गेस
तुम्हाला माहिती आहे मला वाटतं 1-2 व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी ही गोष्ट बोलली होती शॉर्ट व्हिडिओमध्ये, की मला आजकाल तूप काढायची फार क्रेज लागली आहे. म्हणजे आधी मला जमत नव्हतं ती गोष्ट आणि आता मला जमायला लागलं, तर असं मला वाटतं की ते मी सारखंच करावं. सो माझ्याकडे एक आठवडाभराची साई आहे आणि आता मी काय ते सगळंच आधी रवीने नाही करून घेणार, आधी मी मिक्सरमध्ये करून घेणार, कारण तितका वेळ नाही आहे माझ्याकडे. सो इतकी साई आहे ही. आणि हे मी रात्रभर बाहेर ठेवलं होतं, फ्रीजमध्ये नव्हतं ठेवलं. ॲक्च्युली हे थोडं फिरवायला हवं, पण बघू. आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी घालेल. आता का घालतात हे मला माहिती नाही, मला आईनी आणि मम्मीनी सांगितलं घालायचं म्हणून मी घालते. अजिबात काही ठेवायचं नाही, सगळं पुसून घालायचं. कष्टाचं तूप आहे. ओके, तर हे थोडंसं मी पाणी थंड नाही आहे, नॉर्मल आपलं आहे ते घरचं, होपफुली पटकन एकाच ह्याच्यामध्ये होईल. ओके, मी हे चालू बंद करून फिरवून घेतलं. आता मी एका मोठ्या भांड्यात काढून घेते त्याला आणि मग रवीनं थोडंसं हलवून घे. तसं हे ऑलमोस्ट ज्याच्यामध्ये मिक्सरमध्ये असतानाच थोडं झालेलं आहे. तसं रायाच्या खावची वेळ ऑलमोस्ट झाली आहे आणि राया आला होता म्हणून मी दाखवलं. हा तुपाचा गोळा, लोण्याचा गोळा निघाला. तर हा मी एका जाड बुडाच्या स्टीलच्या भांड्यात मी शिफ्ट करणार आहे. तर हे माझ्याकडे भांडं हे ऑलरेडी तुपाचंच आहे आणि मी ते शिफ्ट करून देते. ओके, वेलकम बॅक. तर तूप वगैरे सगळं काढून झालं होतं माझं, पण आमचे बाळराजे आले होते त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ते शूट नाही करू शकले. पण तूप कढवून पण झालं तर मी तुम्हाला दाखवते. सो हे थंडच झालं. सो असं काय माझं हे तूप आता मी हे गाळून घेणार आणि एका भांड्यामध्ये स्टोअर करणार. वेलकम बॅक. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सकाळी की मी मिशोवरून काही रँडम गोष्टी मागवल्यात आणि त्यात आज मी तुमच्याबरोबर बसून त्या अनबॉक्स करणार. त्यातली एक ऑलरेडी मी केली, बिकॉज मी व्हिडिओला स्टार्ट केलं तो पण ट्राय उठला, मग ते ऑलरेडी अनबॉक्स झालं होतं. ओके, तर हे 3 सेट्स आहेत. हा वेगळा आहे पण हे 2 एकत्र आहेत आणि ह्याच्याबरोबर अच्छा आपण ओपन करूनच बघू आणि इथे पण मी त्याचा फोटो अपलोड करून देईन. हा एक गळ्याबरोबरचा मस्त चोकर आहे, खालपर्यंत आहे. 3 ते 1 सेटमध्ये आहे आणि हे मला खूपच कमी किमतीमध्ये मिळालं म्हणून मी सगळं घेतलं आणि त्याचे फोटो पण मी अपलोड करेलच आणि लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्याचा प्रयत्न करेन. मी फर्स्ट टाइमच ते अपलोड करणार, सो मी प्रयत्न नक्कीच करेन. आणि हे त्याचे इयरिंग्स आहेत. ओके, थोडं बॅकग्राऊंड इग्नोर करा. ओके, नेक्स्ट हे वाला आपण ओपन करू. ओके, तर काय झालं होतं, आमच्या टी व्ही युनिटच्या थोडंसं वरतीवरचं एक ग्लासची फ्रेम आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त गॅप दिसत होता म्हणून मी त्यासाठी एक होम डेकोरचं हे मागवले. मी लवकरच हे ओपन करेन, तो पण त्याचा फोटो मी इथं अपलोड करेनच. पण
आता हे नेक्स्ट बघू. हां, तर सहसा मी ऑफिसला काय झालं होतं ॲक्च्युली, पण मी आधी सोन्याचं कानातलं घालत होते, पण मग ते राया ओढू लागला आणि 1-2 वेळा ते पडलं होतं, पण म्हणून मी खोटं कानातलं घालायला लागले. सो मला ऑफिसला जायला असे वेगवेगळे स्टड्स घालायला आवडतात. सो मी हे स्टड्सचं सेट मागवला, जो मला खूप कमी किमतीत बसला. तर मला वाटतं हे 6 पेर आहेत, पण खूप छान. हां, हे जे आहे हे मी रायासाठी मागवलेलं आहे. ॲक्च्युली काय होतं, तो खाऊ खाताना सगळीकडे घाण करतो आणि मला सारखं सारखं त्याचे ड्रेस बदलायला आवडत नाही आणि त्याचे बिप्स आहेत ते छोटेसेच आहेत, म्हणून मी हे त्याच्यासाठी फुल बॉडीसाठी मागवलं आहे. आता तो कितपत ठेवेल हे मला माहिती नाही, पण मी ट्राय करेन की हे मी त्याला घालूनच खाऊ चालेल. त्याला मी घालायचा प्रयत्न करेन आणि डेकेलमध्ये सुद्धा मी हेच देईन. सो हे काय असं आहे, म्हणजे काय आलं आहे बघू. हां, तर आजकाल काय व्हायला लागलं, रायाचा हात सगळीकडे ऑलमोस्ट पोचायला लागला. तर आमच्याकडे असे कबर्ड्स खूप आहेत खालच्या खाली. जर तुम्ही टी व्ही युनिटच्या इथे बघितलं तर खाली एकदम स्लायडिंगवाले ड्रॉवर्स आहेत. तर त्यासाठी मी हे सेफ्टी लॉक्स मागवले, जे की लावण्यासाठी पण खूप इझी आहेत, आणि मी लावणारच आहे लवकरात लवकर. ह्याच्यामध्ये दुसरं एक आहे, हा मला कडा खूप दिवसापूर्वीचा घ्यायचा होता आणि माझी खूप इच्छा होती हा कडा घ्यायची. मला खूप आवडतात असल्या ऑक्सिडाइज ज्वेलरी आणि हा इतका सुंदर दिसतोय. आता येणाऱ्या सर मला खूप दिवसापासूनची इच्छा होती की मला एक की होल्डर मागवायचा होता, तर मी हा क्यूटसा की होल्डर मागवला आहे आणि मी लवकर हा मी फिट करणार आहे तिथे आणि मी ते तुम्हाला पण दाखवेल. याची क्वालिटी तशी खूप छान आली आहे आणि मला वाटतं 2, 3, 4, 5, 6, 7 की होल्डर्स आहे. सो मला हे जे हुक आहेत ते खूप दिवसापासून मागवायचे होते. ॲक्च्युली मला हे खिळे वगैरे मारायचे नाही आहेत माझ्या भिंतीवरती. सो मला असे हे होल्डर मागवायचेच होते आणि हे खूप इझिली फिट होतात. इथे जे आहे प्लॅस्टिक आहे त्याच्यावरती आणि हे प्लॅस्टिक जेव्हा तुम्ही काढाल हे काढायचं आणि जिथे तुम्हाला लावायचं ते चिपकवायचं आणि ह्याला एक होल्डर पण आहे. सो जी आपण फ्रेम आणलेली आहे, फ्रेम नाही सॉरी, जे काय की होल्डर मागवलेलं आहे आपण ते ह्यानी लावणार आहोत. सो बघू आता क्वालिटी कशी आहे. क्वालिटी वाईज तर इम्पॉर्टंट आहे, पण मी तुम्हाला सांगते हे खूप क्वालिटी खूप सुंदर आहे, ट्रस्ट मी. आणि मला नाही वाटत आहे की हे मी 350च्या वरती मागवलं, मला वाटते 340 मला नक्की आठवत नाही, पण हे त्या रेंजमध्ये आहे. खूप छान आहे, तर मी लवकरच ही वेअर करेन. बट क्वालिटी सुपर. ओके, नॉट बॅड, कारण घरी यूज करण्यासाठी तर खूपच सुंदर आहेत. हा 2 आणि हा 3. प्रिंट्स पण छान आहेत, पॉझिटिव्ह वाईब्स ओनली होते. ह्या सगळ्याचं फोटोज मी प्रत्येक जे आपण अनबॉक्सिंग करतो तिथे मी टाकूनच देईल. त्यातली कुठली लिंक जरी हवी असेल तरी मी ट्राय करेन डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचे, किंवा तुम्ही मला कॉमेंटमध्ये तसं सांगू शकता, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेन. पण हा व्हिडिओ एंड करायच्या आधी मी जो माझा फेवरेटवाला
हा आहे, हा मी तुम्हाला वेअर करून दाखवते. हा असं काही दिसत आहे. फिटिंग वाईज पण खूप छान आहे, कापड खूप सुंदर आहे. तुम्हाला लिंक हवं तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर हे सगळं होतं मिशोची थोडीफार शॉपिंग. तर ह्याच्यातली कुठली गोष्ट तुम्हाला आवडली हे मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करत आहे. भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजना लाईक करा आणि नक्की शेअर करा. थँक्यू. बाय.